तर जोगेश्वरी पूर्वेतील ठाकूरनगर परिसरामध्ये आपण सध्या उभे आहोत। या ठिकाणी एक निर्णायक सभा आपल्याला इथे पाहायला मिळाली। प्रचंड संख्येने या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते। आपल्यासोबत अनंत जोगेश्वरी विधानसभेचे आमदार जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा लोणार राऊत यांच्याविषयीचा तो कशा प्रकारचा प्रचार आणि आजची सभा झाली। बरेच आपण मुद्दे मांडलात। मुळात पहिला मुद्दा जो होता अमराठी वरून मुद्दा होता तो आपण मांडला। अमराठी म्हणून असं जे विरोधी पक्ष आहेत ते असं म्हणतात अमराठीला उमेदवारी दिली गेली, काय सांगाल? कसं आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जेव्हा निर्माण केली तेव्हा खऱ्या अर्थाने कुठल्या प्रकारचा जात पात पक्षभेद धर्म हे कुठलं बघितलं नाही। जो कार्यकर्ता आहे, जो शिवसैनिक आहे, तो इथे काम करतो, त्याच्या कर्तृत्वाला त्यांनी चालना दिली आणि त्या माध्यमातून शिवसैनिक घडवले। त्याच्यामध्ये ही निर्माण झाली शिवसेना आहे। त्याच्यामुळे लोणार रावतताई असतील किंवा आणखीन आर्या असेल किंवा आणखीन कोण असतील, ते अमराठी म्हणण्यापेक्षा ते इथले काम करणारे आहेत, ते काम करतायत। मराठी अमराठी हा विषय आता राजकारणाच्या माध्यमातून कोणी आणला? सध्याच्या काळामध्ये भाषावाद प्रांतवाद हे आता सध्याच्या जे सत्तेमध्ये आहेत त्या लोकांना कुठेतरी भांडवल करून लोकांची दिशाभूल करणं, लोकांचं मत विचलित करणं, त्याच्या माध्यमातून हे चाललेले प्रकार आहेत हे लोकांना कळते आहेत। लोणार रावत ह्या गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याचा जन्म ह्या जोगेश्वरीमध्ये आणि खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा काम करायचं आहे त्या काम करत असताना ती व्यक्ती इथले प्रश्न मुळातून जे तळागाळातले प्रश्न आहेत तिथपासून ज्याला जाणकारी आहे, त्याला अनुभव आहे, ते अनुभव असणारी व्यक्ती पाहिजे तिथे। त्याच्यामुळे लोणाताई रावत या इथल्या जन्मापासून इथे आहेत। त्या मराठी सगळ्या भाषिकांमध्ये मराठी याच्यामध्ये शिकलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या आहेत। त्याच्यामुळे मराठी अमराठी ह्याच्यामध्ये हे करणं हे काही संयुक्तिक होणार नाही। मात्र मराठीचा जो आणि याचा विषय जो आहे तो देशातल्या चाललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्ताधारी हे राजकारण करून एक दिशा देत आहेत, लोकांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रकार करतात, त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे। म्हणून प्रत्येक जणांनी एकत्र राहणं हे गरजेचं आहे असं माझं मत आहे।